शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज दिनांक 6 ऑगस्ट 2026. टोमॅटोची आवक साधारण 25 ते 30,000 क्रेटची झाली आणि बाजारभाव अगदी 200 रुपयापासून तर 400 450 रुपयापर्यंतचे बाजारभाव पाहायला मिळाले. सरासरी बाजारभाव 250 ते 350 रुपयाचे मिळाले. परंतु जी टोमॅटो जरा चांगली आहेत त्याला 450 पर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे. आज बाजारभाव थोडेसे डाऊन झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी पाहायला मिळाली. उशिरापर्यंत टोमॅटोची विक्री झाली. बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडलेलं आहे. शेतकरी दूरवरनं टोमॅटो या ठिकाणी विक्री करायला आणतायत. पावसाळी वातावरण आहे. या सगळ्याचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो मार्केटचा कारभार पारदर्शक असल्यामुळे आणि व्यापाऱ्यांचे पैसे वेळेवर मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांचा कल या मार्केटला टोमॅटो विक्रीला आणण्याचा असतो. दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झालेला पाहायला मिळतोय. 200, 250, 300, 350, 400, 4-2 वकलं 450 रुपयाने गेली. परंतु सरासरी बाजारभाव 250 ते 350 रुपयाचाच मिळाला. तोडणीचा खर्च, वाहतुकीचा खर्च, खतं, औषधं, टोमॅटोच्या बागा उभ्या करणं हा सगळा खर्च पाहता आणि सध्या मिळत असलेला बाजारभाव पाहता टोमॅटो उत्पादक शेतकरी पूर्णपणे आतबाट्यामध्ये गेलेला आहे. सध्या टोमॅटो पिकावर विविध रोगांचा देखील प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि हे सगळ्यामुळे टोमॅटो उत्पादकांचं अर्थकारण पूर्णपणे डाऊन झालेलं आहे. शेतकरी बांधवांनो, सध्या पावसाळी वातावरण आहे. टोमॅटो तोडणी झाल्यानंतर त्याची निवड योग्य प्रकारे करा. जो माल चांगला आहे म्हणजे 1 नंबरचा आहे तो वेगळा ठेवा, मीडियम माल वेगळा ठेवा आणि जे लहान टोमॅटो आहेत ती सुद्धा वेगळी ठेवा, का जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस माल विक्रीला आणता त्यावेळेस व्यापारी आणि तुमच्यामध्ये वादावादी होणार नाही, संघर्ष होणार नाही. याबाबतची देखील खबरदारी घ्या. व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना 4 पैसे अधिकचे कसे मिळतील याबाबतची खबरदारी घ्या. तुमचंही नुकसान होणार नाही याची देखील काळजी घ्या. शेवटी व्यापारी आणि शेतकरी हे एका गाडीची 2 चाकं आहेत. दोघांचा बॅलन्स राहिला तरच टोमॅटो मार्केटमधून 4 पैसे दोघांनाही मिळू शकतात. शेतकरी खूप काबाड कष्ट करून टोमॅटोचं पीक घेतो, परंतु यंदा टोमॅटोच्या बागांमधून शेतकऱ्यांना फारसे पैसे मिळत नाही. शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे कोलॅप्स झालेलं आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आगामी काळात टोमॅटोची लागवड करेल की नाही असे चिन्ह मात्र निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक 20 ते 25,000 किंवा त्यापेक्षा अधिकची 30,000 पर्यंत झाली आणि बाजारभाव मात्र डाऊन झालेले पाहायला मिळत आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये बाजारभाव 300 350 रुपये. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करा, तर जेणेकरून शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये तुतुमिमी होणार नाही. सध्या टोमॅटोचं फळ अधिक प्रमाणामध्ये खराब होतंय, त्यामुळे व्यापाऱ्यांची सुद्धा म्हणजे कुचंबना होते. शेतकऱ्यांना बाजारभाव द्यायचा कसा आणि पुढे जर हा माल सेल झाला नाही तर त्यांचं देखील नुकसान होते. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याला अडचणीमध्ये आणतोय. सध्या टोमॅटोच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. जर 50 क्रेट टोमॅटो निघाली तर 15 ते 20 क्रेट टोमॅटोचे फेकून द्यावे लागतात. काळा डाग आहे, चिरटा गेलेला आहे, विविध रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. पावसाने टोमॅटोच्या बागा पूर्णपणे खराब झालेल्या आहेत, उद्ध्वस्त झाल्या आहेत. जगाचा पोशिंदा सध्या खूप अडचणीमध्ये आहे. सरकारकडनं त्यांना मदतीच्या हाताची गरज आहे, म्हणजे मदत करायला हवी. मायबाप सरकार या शेतकऱ्यांना साथ देईल, पंचनामे करून त्यांना योग्य भरपाई देईल अशीच अपेक्षा. परंतु सध्या माल खराब होत असल्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झालेले आहेत. सुरेश वाणी, विहार टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.